नमस्कार मित्रांनो. रेल्वे विभाग वर्ग 4 ची भरती 32,000 जवळपास भरती निघलेली आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाते. तर हे जाहिरातीचं आहे CN नंबर 08/2024. जे ग्रुप डी म्हणजे वर्ग 4 कर्मचारी रेल्वेमध्ये भरती केले जातात त्याच्यासाठी ही मोठी बंपर भरती आहे. 32,000च्या आसपास वॅकन्सीज आहे. तर सर्व महाराष्ट्रीयन विद्यार्थी जे अभ्यास करत आहेत त्यांनी हा एक्झाम फॉर्म भरला पाहिजे. जर आपण बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा रेल्वे वगैरे ह्या डिपार्टमेंटमध्ये थोडंसं आपले विद्यार्थी दुर्लक्ष करतात आणि फॉर्म भरत नाही. तर सध्या बेरोजगारी प्रचंड आहे. तर यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ही एक्झाम द्यावं, सगळ्यांनी प्रयत्न करावा. प्रयत्न करायला काही हरकत नाही. तर ही एक्झाम द्यावी. तर याविषयी जाहिरातीविषयी आपण आज विश्लेषण करणार आहे. तर डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन रेल्वे डिपार्टमेंट मार्फत ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जवळपास देशामध्ये 16 रिक्रुटमेंट बोर्ड आहे. तर प्रत्येक रिक्रुटमेंट बोर्ड वाईज ही एक्झाम घेतली जाते आणि तिथून कंट्रोलिंग वगैरे होत असतं. तर ते आपण पुढे पाहूया रिक्रुटमेंट बोर्ड. तर ही जाहिरात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अटॅच करून देणार आहे. जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची. तर या जाहिरात तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या. तर यामध्ये काही जे विशिष्ट महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याबाबत आपण चर्चा करूया. तर तुम्ही स्क्रीनकडे पाहू शकता. तर यामध्ये नोटीस 18/12/2024 रोजी आलेले आहे. डेट पब्लिकेशन 22/1/2025 रोजी आलेले आहे. तर ओपनिंग डेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन 23/1/2000 पासून चालू झालेले आहे. क्लोजिंग डेट 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. आणि पेमेंटच्या बाबतीत काही अडचण असेल तर 2 दिवस ज्यादा आहे, 24/2/2025 पर्यंत. आणि काही करेक्शन वगैरे असतील तर 25/2 ते 6/3/2025 पर्यंत तुम्हाला त्यामध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अशा पद्धतीने हा टाइम टेबल आहे. जर यामध्ये जर बघितलं तर डिटेल्स ऑफ वॅकन्सी, तर यामध्ये जी ही पोस्ट आहे वर्ग 4 ची 7व्या वेतन आयोगानुसार यांचं पे स्केल 18 पासून सुरुवात आहे. तर एक एज मर्यादा 18 ते 36 आहे आणि वॅकन्सी 32,438. तर या पद्धतीनं स्केल पण चांगला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि रेल्वेची जॉब पण चांगली आहे. यामुळे तुम्ही थोडंसं या जाहिरातीकडे लक्ष देऊन फॉर्म भरलं गेलं पाहिजे. तर यामध्ये बाकी रिझर्वेशन कॅटेगरी SC ST OBC नॉन क्रिमिनल या पद्धतीनं आहेत. तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन रजिस्ट्रेशन सबमिशन हे तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. यामध्ये काय काय दिलेलं आहे. तर यामधले महत्त्वाचे पॉईंट मी कव्हर करेल फक्त. तर यामध्ये सिरियल नंबर दिलेले आहेत. मेडिकल फिटनेस आहे. एज लिमिट पण दिलेलं आहे की कोणत्या कोणत्या कॅटेगरीला कितीपर्यंत एज लिमिट आहे. तर यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन एक्झामिनेशन प्रोसेस, तर यामध्ये प्रोसेस काय आहे, यामध्ये कशी कशी एक्झाम घेणार आहे त्याबाबत माहिती दिलेली आहे. स्टेज ऑफ एक्झाम 3 नंबर तुम्ही बघू शकता. द एक्झाम शॅल बी सिंगल स्टेज कॉमन बेस्ड टेस्ट. CBT एकच एक्झाम होणार आहे ही फक्त. आणि एक्झाम झाल्यानंतर एक नॉर्मली एक फिजिकल टेस्ट असते. ती टेस्ट झाल्यानंतर बस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि अपॉइंटमेंट ऑर्डर देतात. तर हे फक्त एकच एक्झाम आहे आणि थोडंसं फिटनेस हे 2 स्टेज आहेत फक्त. कॉल लेटर वगैरे यावरती तुम्हाला वेबसाईटवरती पब्लिश केलं जाईल. त्यांचं वेळोवेळी नोटिफिकेशन वगैरे येत असतं. शॉर्ट लिस्ट वगैरे यामध्ये कसं कसं करणार याबाबत दिलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे. तर यामध्ये जर बघितलं गेलं तर महाराष्ट्र शासनाच्या एक्झाममध्ये कुठे कुठे निगेटिव्ह आहे किंवा काही एक्झामला निगेटिव्ह नाही. पण आपल्याकडे 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. पण रेल्वेमध्ये 1/3 आहे. तर तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुमचे जवळपास एक प्रश्नाचा मार्क कमी होत असतात. या पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करायचा आणि कमीत कमी चुकीचे प्रश्न सोडायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुम्ही निगेटिव्ह मार्क तुमचे होणार नाही. तर यामध्ये जनरल इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेलं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता. फिजिकल फिटनेस वगैरे पण यामध्ये दिलेलं आहे की एक नॉर्मल फिजिकल टेस्ट आहे. एज लिमिट दिलेले आहे. कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला किती सूट आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तर यासाठी फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, तुम्ही 10वी पास पाहिजे किंवा ITI असेल तरी चालेल.
पण 10वी पास वाले पण विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात. तर यामध्ये तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट मस्ट ऑलरेडी हॅव द एज्युकेशन टेक्निकल क्वालिफिकेशन CNE रिकॉग्नायझेशन सबमिशन ऑनलाईन. त्यावेळेस तुम्ही 10वी पास पाहिजे किंवा ITI झालं तरी चालेल. तर काही काही पोस्ट ITI साठी आहेत, पण मॅक्झिमम पोस्ट हे 10वी पास साठीच आहेत. ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एक्झामिनेशन फी ₹500 आहे आणि ₹400 त्याच्यातले तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर परत भेटणार आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे याला ॲक्चुअली ₹100च एक्झाम फी आहे. तर ₹100 एक्झाम फीज पडणार आहे तुम्हाला. तर तुम्ही फी पेड करून एक्झाम देऊ शकता. कॅटेगरी किंवा OBC यांना 250 आहे. बोर्ड पेमेंट तर ऑनलाईन आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर यामध्ये डिटेल्स वगैरे दिलेले आहेत सगळे. एक सर्व्हिसमॅन, डिसॅबिलिटी. तर म्हणजे मोठी जाहिरात आहे, जवळपास 67 पानांची आहे. तुम्हाला व्यवस्थित वाचून घेणं आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस. तर CBT एक्झामच्या बाबतीत बघू आपण. 100 मार्काची एक्झाम होणार आहे आणि 90 मिनिटासाठी. त्यामध्ये तुम्ही बघू शकता जनरल सायन्स 25 मार्क, मॅथमॅटिक्स 25 मार्क, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 मार्क आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स 20 मार्क. तर अशा पद्धतीने एक्झाम होणार आहे. तुम्ही जर GK आणि मॅथ बुद्धिमत्ता जर व्यवस्थित जर केलं तर तुम्ही याच्यामध्ये चांगला स्कोर घेऊ शकता. तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. तर हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मिनिमम ओपनसाठी 40%, EWS साठी 40%, OBC साठी 30%, SC ST साठी 30% मिनिमम मार्क तुम्हाला पडणं आवश्यक आहे. 100 मार्कापैकी 30 मार्काच्या वरती तुम्हाला मार्क पडले असेल तर तुमचं एक शॉर्टलिस्ट यादीमध्ये नाव येऊ शकतं. तर फिजिकल टेस्ट मेलसाठी फक्त दिलेलं आहे. शुड बी एबल टू लिफ्ट अँड क्राय 35 kg ऑफ वेट फॉर अ डिस्टन्स ऑफ 100 मीटर्स इन 2 मिनिट्स. मग 2 मिनिटामध्ये 35 किलो वजन घेऊन तुम्हाला 100 मीटर चालायचं आहे. आणि त्याच्यानंतर 1000 मीटर 4 मिनिटांमध्ये पळायचे तुम्हाला. हे दोन एक नॉर्मल आहे आणि एक नॉर्मल विद्यार्थी सुद्धा हे फिजिकल फिटनेस पास करू शकतो. तर अशा पद्धतीनं जाहिरात दिलेली आहे. तर जाहिरातीचं तुम्ही पूर्ण जाहिरात वाचून घ्यायची व्यवस्थित. आणि RRBची लिस्ट दिलेली आहे. 16 RRBज आहेत आपल्याकडं. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तर यामध्ये आपलं मुंबई, महाराष्ट्रासाठी मुंबई आणि सिकंदराबाद 2. सिकंदराबादमध्ये काही काही एरिया येतं आपलं, जसं की नांदेड डिव्हिजन वगैरे. तर हे तुम्ही पाहून घ्यायचंय. अशा पद्धतीनं RRBज आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरा. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी जे एक्झाम देऊ शकतात त्यांनी सगळ्यांनी एक्झाम द्यावी, कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आणि वेकेन्सी बऱ्यापैकी 32,000 म्हणजे खूप चांगले वेकेन्सी आहे. तर आमचे मित्र पण बऱ्यापैकी काही काही महाराष्ट्रीयन विद्यार्थी पण या एक्झाम देऊन लागलेले आहेत. तर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. तर अशा पद्धतीनं चॅनल जर आपल्या जवळचे कुणी मित्रमंडळी असतात तर त्यांना तुम्ही ही लिंक फॉरवर्ड करा, जाहिरात फॉरवर्ड करा आणि एक्झाम फॉर्म भरण्यास सांगा. तर धन्यवाद.